हॅलो, हा हॅलो. औषधवाल्या मॅडम. हा बोलते. हा, ते स्टॉकिस्टनं आम्हाला नंबर दिला. हा हा. तुम्ही ते हार्ट फेलवरचं औषध दिलंय काय? कोणाला? आम्हाला ते लिस्टमध्ये आले, तुमचं औषध मिळत नाही आहे. काय नाव? हार्ट फेलवरचं औषध आहे का तुमचं? हा, नाव पण काय त्याचं? इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. अरे बापरे, तुम्ही कुठे आता? मी इकडं जमखंडीच आहे ओरिजिनल. अरे बापरे, आता कोल्हापूरमध्ये? हा, आलो इकडं. कुठल्या इथं हॉस्पिटलमध्ये? शिपिआरला आलो तो. हा. हार्ट फेलवरच्या गोळ्या तुमचे मिळत नाहीत. मला नाव सांगाल काय? मग मी सांगते कुठे मिळतात ते. तात्यासाहेब जमखंडीकर. हा हा, नाही ते गोळ्यांचं औषधाचं नाव कोणाला तरी तिथं असेल तर त्यांच्याकडे द्या. त्यांच्या औषधाचं नाव मला जरा सांगा. औषधाचं नाव हा. कोणाला आता त्यात कळणार? तुमचे डॉक्टरने असं फास्ट मध्ये लिहिलेलं आहे, कळणार नाही आहे. हो का? कोणत्या डॉक्टरने दिलेला? आमच्या इथल्या जमखंडीतल्या. ते नाही का हो, ते आमच्या रावसाहेबाचं शेत ओलांडलं की नाही की त्या गणूशेठचा वाडा लागतोय. गणूशेठच्या वाड्याच्या पाठीमागच्या अंगाला शांताबाईचं घर आहे. हॅलो. शांताबाईला लागून सुतारा आहे. सुताराच्या पल्याडल्या अंगाला जो डॉक्टर आहे ना, तो डॉक्टर हो, पाटील डॉक्टर. तुम्ही औषधवाल्याच बाई बोलताय, मॅडम बोलताय ना? हॅलो. हॅलो. औषधवाल्या मॅडम बोलताय ना? हा बोलते, पण कोणी दिलं हे काय माहित नाही मला, म्हणून म्हटलं. हा नंबर कोणी दिला तुम्हाला? त्या स्टॉकिस्टनं दिला. तो म्हटलं ह्यांना विचारा, ह्यांच्याकडं तुमच्याकडं असतात काय सॅम्पलचे? हो, कुठल्या स्टॉकिस्टने दिला खरं? आता ते प्रगतीवाला कोण, त्याचं नाव माहित नाही हो मला. हार्ट फेलवरच्या गोळ्या आहेत ना तुमच्या? हॅलो. हॅलो. तुम्ही कोण बोलताय? हॅलो. हा, कट केला काय? हा, कोण बोलतोय तुम्ही? मी तात्यासाहेब बोलतोय जमखंडीकर. हा, पण मी काय सांगितलं ते माझ्याकडे काही सॅम्पल वगैरे काही येत नाहीये. आणखी कुठल्या डॉक्टरने सांगितले प्रिस्क्रिप्शन वगैरे तुमच्याकडे असेल तर मला सांगा त्याचं नाव. पाटील डॉक्टरांनी लिहून दिले. आता तुम्ही सांगितलं की जमखंडीकर, आता सांगते की पाटील. डॉक्टरचं नाव पाटील आहे हो मॅडम. हा, पण आता तुम्हाला औषधं जर माहिती नसतील तर मी त्याच्यामध्ये काय सांगणार? तुम्ही एकदा माहिती करून कोणाला तरी विचारा, आणखी मग मला सांगा. आणखी आहेत तुमच्याकडे, आहेत का गोळ्या? अहो, पण तुम्ही काय सांगताय ना, त्या गोळ्या पहिल्यांदा सांगा तुम्ही मला, नंतर मग मी तुम्हाला सांगते. तुमच्याकडं हृदयविकाराच्या गोळ्या आहेत ना? हा, पण जर तुमच्या डॉक्टरनी कोणत्या लिहून दिले असेल ते जर माहिती असेल ना तरच मी तुम्हाला देईन. हार्ट फेल्युअरच्या गोळ्या आहेत बघा त्या. अहो, हार्ट फेल मध्ये 100 गोळ्या म्हणतात, त्याच्यामध्ये कोणत्या असतील हे मी कसं सांगणार? 10 दिल्यात, सकाळ दुपार संध्याकाळ. हा, पण एकदा तुम्ही मला ते नाव सांगा, कोणाला तरी विचारा, आणखी मगच फोन करा. हा मॅडम, ते तुमच्याकडे फुकट मिळतात सॅम्पलच्या, मला असं कळलं. आमचं आता हार्ट फेल व्हायची वेळ आली तुम्हाला फोन लावण्यातच. आपण आता किती वेळा तुम्हाला तेच सांगायचं मॅडम? तुम्ही तेच नाही, आम्हाला तेच सांगायची वेळ आली. तुम्हाला आता मी नाव माझं 10 वेळा सांगितलं, डॉक्टराचं नाव 7 वेळा सांगितलं, आणि हार्ट फेलच्या गोळ्या मला 17 वेळा सांगितलं. हॅलो, पण हॅलो, तुम्ही एकदा मला ते फोन करा. दुखतंय, छातीत दुखतंय. हार्ट छातीत असतंय ना, ते दुखतंय. हॅलो. तुम्ही कट काय करताय मॅडम सारखं? तुम्ही काय वेड्यात की काय? किती वेळा तुम्हाला सांगायचं? 4 छातीत दुखायला आले, तुम्हाला फोन लावले. वेडे कुणाला म्हणताय तुम्ही? शिपिआर काय 10 वेळा तेच सांगताय, किती वेळा विचारताय तेच? तुम्ही एकदा पहिल्यांदा ते नाव वगैरे सगळं माहिती करून घ्या, आणखी कोणाला तरी चांगल्या माणसाला फोन करायला सांगा. चांगल्या म्हणजे मी काय वाईट आहे काय? मला 2 हात पाय धड डोकं मेंदू शाबूत आहे माझा. हार्ट फक्त दुखतंय माझ्या छातीतलं. हॅलो. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला कळतंय का? मी आता घाईत आहे, मी एकदम फोन कट करते. हो मॅडम, कट करू नका, आम्हाला तुमच्यापेक्षा घाई आहे, नाहीतर आम्हाला घाटावर भेटायला यायला लागेल लोकांना. हॅलो. अरे, तुम्ही काय बोलताय? काही कळतच नाही. तुम्ही ठेवून देता फोन, बाद झालं. किती बोलताय तुम्ही? बाबूराव बोलतोय. हॅलो. बापरे, तुम्हीच बोलत होतात की आता? हो. अरे, कोणी नंबर दिला आता कळालं मला. तुमच्या मैत्रिणीने नंबर दिलाय? होय, आलं. तर मी एवढ्या घाईत होते, आणखी म्हणे 17 वेळा इतका सगळं तरी फोन करते त्याच्यासाठी, काही कळतच नव्हतं. ऍक्च्युली काहीच माहित नाही, त्याच्यामुळे मी पण एवढी इरिटेट होत होते की म्हणजे कोण आहे ऍक्च्युली, आणि प्रिस्क्रिप्शन अशी माहिती असती तर म्हणजे चला कोणाला तरी सॅम्पल देऊन या, काहीतरी महत्वाची प्रिस्क्रिप्शन, ते काही कळत नव्हतं. ठीक आहे. फारच त्रास दिला तुम्हाला.